जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 5 स्थूल पंच महाभूते स्वरूपाकाश भेद निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अतिमंद बुद्धी असलेल्यांना लवकर समजत नाही, म्हणून पंचभूतांची लक्षणं पुन्हा विवरण करावी लागत आहेत. पंचभूतांचे मिश्रण होऊन गेल्याने त्यांना स्पष्टपणे वेगळे करून दाखवता येणे शक्य नसले तरी स्थूल मानाने काही प्रमाणात वेगळे करून दाखवित आहोत. अनेक रंगांचे लहान मोठे डोंगर, दगड, शिला, उंच पर्वत, शिखरे, अनेक प्रकारचे खडे, गोटे ही सर्व पृथ्वीच आहे असे समजा. स्थलांतरातील वेगवेगळ्या रंगाची माती, वाळू, धूळ इत्यादी सर्व मिळून पृथ्वी झाली आहे. सुंदर नगर, शहरे, सुंदर घरदारे, महाले, मंदिर, शिखरे ही सर्व मिळून पृथ्वीच आहे. सप्तद्वीपाने युक्त भूगोल किती म्हणून सांगावा. त्यात 9 खंड आहेत. त्यात असंख्य देश, राजे, भाषा, रीती व 84 लक्ष योनी जीवसृष्टी असून ती सर्व मिळून पृथ्वी बनली आहे. अनेक मरुभूमीची अरण्य, वृक्षांनी भरलेली वने, दऱ्याखोऱ्या आणि तेथील सर्व स्थान मिळून पृथ्वी झालेली आहे. श्रोते हो, देवांनी केलेल्या अनेक रचना आणि मानवांनी निर्माण केलेले सर्व पृथ्वीच असे समजा. सुवर्ण इत्यादी धातू, अनेक प्रकारची रत्न, लाकूड, झाडे इत्यादी सर्व मिळून पृथ्वी बनली आहे. आता हा विस्तार पुरे. जड व कठीण असे जे जे आहे ते सर्व पृथ्वीच आहे असा विश्वास ठेवा. पृथ्वीबद्दल सांगून झाले. आता आप पाणी याबद्दल सांगत आहोत. श्रोतेजन हो, एकाग्र होऊन त्याची स्थिती ऐका. सर्व विहिरी, तलाव, सरोवरे आणि नद्यांचे पाणी, ढगातील पाणी, 7 समुद्राचे पाणी मिळून आप झाले आहे. क्षार, क्षीर, सुरा, सर्पिर, दर्धी, इक्षुम जलम तथा. खारट समुद्र आपल्या समोरच आहे. तो प्रत्येक जण प्रत्यक्ष पाहतोच आहे. ज्यापासून मीठ मिळते तो खारट समुद्र होय. त्यानंतर एक दुधाचा समुद्र आहे, त्याला क्षीरसागर असे म्हणतात. तो देवांनी उपमन्यूला देऊ केला होता. एक सुरा समुद्र, एक तुपाचा समुद्र, एक दह्याचा समुद्र, एक उसाच्या रसाचा समुद्र व या सर्वांच्या पलीकडे शुद्ध पाण्याचा समुद्र, अशा 7 समुद्रांनी पृथ्वी भोवती वेढा घातला आहे. याशिवाय भूतलावर अनेक ठिकाणी असणारे ते सर्व पाणी त्याला आप पाणी असे म्हणतात. पृथ्वीच्या पोटातही कितीतरी पाणी आहे. पृथ्वीच्या खाली असणाऱ्या पाण्याला आवरणोदक असे म्हणतात. अशा तऱ्हेने 3 प्रकारच्या पाण्याला आप असे म्हणतात. अनेक प्रकारच्या वेलीतील रस, झाडातील रस, मध, पारा, अमृत, विष हे सर्व पाणीच आहे. तूप, तेल इत्यादी प्रवाही पदार्थ आणि पाण्यासारखे पातळ पदार्थ पाणीच आहे. ओलसर, थंडगार आणि पाण्यासारख्या पातळ असणाऱ्या शुक्र, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी पदार्थ ही पाणीच होत. एकूण या खाली नमूद केलेल्या लक्षणावरून पाणी ओळखा. पातळ, ओलसर, मऊ मऊ, थंड असलेल्या सर्वांना पाणी असे म्हणावे. असे पातळ, मऊ, हातातून निसटणारे हे सर्व पाणीच समजा. आता पाण्याचा विषय पूर्ण झाला. या लक्षणाने युक्त घाम, कफ, नयनाश्रू हे सर्व पाणीच समजा. आता तेजाबद्दल लक्ष देऊन ऐका. चंद्र, सूर्य, नक्षत्र समूह आणि लखलखणारे प्रकाशमय देह त्यांना तेज असे म्हणतात. ढगातील वीज, चमकणारी आग, जग जाळणारा प्रलयाग्नी, समुद्र जाळणारा वडवाग्नी, शंकराच्या 3ऱ्या डोळ्यातील आग, काळाच्या भुकेची आग, भूमीभोवती असणारी आग हे तेजच होय. जे प्रकाशमान आहे ते सर्व तेजाचे स्वरूप असून ते सुकवणारे व उष्णही आहे. आता वायू चंचल असून आतून शक्ती देणारे चैतन्यच आहे.
बोलणे, फिरणे हे सर्व ही वायूमुळे शक्य झाले आहे. हलणे, लोंबकळणे इत्यादी वायूच असून त्याच्याशिवाय चालतच नाही. जग चालण्यासाठी सही मूळ कारण वायूच आहे. चलन, वलन, प्रसरण, निरोधन आणि आकुंचन हे सर्व ही चंचल वायूचे लक्षण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पंचप्राण, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे 5 उपप्राण हे वायूच आहे. जे चलन पावते ते सर्व वायूचे लक्षण असून चंद्र, सूर्य, तारांगण यांना वायूच धारण करतो. आकाश पोकळ असून निर्मळ निश्चल आहे. स्थळ रूप जे आहे ते सर्व आकाश असे समजावे. व्यापक, सर्व व्यापक आकाश सर्व व्यापक असून अनेकांतही एक असून त्यातच उरलेल्या 4 भूतांचा खेळ चालला आहे. आकाशा एवढी सार वस्तू दुसरी काहीही नाही. ते सर्व श्रेष्ठ आहे. आकाशाबद्दल अजून विचार केला तर ते स्वरूपासारखे वाटते. वक्ता आकाशाचे महत्व वर्णन करतात न करतात तोच शिष्याने आक्षेप घेतला. आकाश आणि स्वरूप हे दोन्ही एकच असे तुमचे मत असले तरी आकाशालाच स्वरूप असे का म्हणू नये? आकाश आणि स्वरूप यांच्यात काय फरक आहे? कितीही विचार केला तरी ते एकच वाटतात म्हटल्यावर आकाशच स्वयमेव ब्रह्मवस्तू असे मानायला काय हरकत आहे? वस्तू स्थिर, अढळ, निर्मल, निश्चल आहे ना. आकाश ही केवळ तसेच आहे. त्यावर वक्ता म्हणाले, ब्रह्म वस्तू अनादि असलेले निर्गुण असून आकाशात 7 गुण आहेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व हेच ते 7 गुण आहेत. शास्त्रकारांनी असे आकाश कामादी युक्त आहे असे सांगितल्यामुळेच ते भूत आहे असे वाटते. आणि स्वरूप तर निर्विकार आणि उपमातीत आहे. काच अशा तऱ्हेने बसवलेली असते की त्यामुळे पाण्याचा भास व्हावा आणि पाणी दोन्ही एकच वाटत असले. म्हणून काय झाले? काच वेगळी, पाणी वेगळी ही गोष्ट शहाणे सुज्ञ लोक जाणतात. कापसामध्ये स्फटिक शिला पडली असली तरी त्या शिलेला कापूस असे मानतात. पण ती शिला डोक्याला लागली तर डोके फुटते, पण कापसाने काही होत नाही. तांदळातील पांढरा खडा तांदळाप्रमाणे वाकडा तिकडा असतो, पण भात खात असताना खडा चावला गेला तर दात पडण्याची वेळ येते. मग हा तांदूळ नाही अशी बुद्धी येते. त्रिभागातील खडा त्रिभागाप्रमाणे दिसते, पण परीक्षण केले तर कठीणपणामुळे ते वेगळेच होते. कडू, मूळ आणि वेखंड एकच असे म्हणता येणार नाही. गोळातील खडा गोळाप्रमाणेच वाटत असला तरी तो कठीण दगडच असतो. सोने आणि सोनं पितळ एकच दिसत असले तरीही पितळ तापवले तर ते काळे पडते. आता हे सामान्य दृष्टांत पुरे. आकाश म्हणजे केवळ एक भूत असून ते व अनाद्यानंत स्वरूप एकच कसे? वस्तूला रंगच नाही तर आकाशाला नील वर्ण आहे. सुज्ञ लोक या दोन्ही गोष्टी सम कसे करू शकतील? एकच कसे म्हणतील? श्रोता हट्टाला पेटून वाद घालू लागला. आकाशाला रूप कोठून येऊ शकते? ते मुळात रूप रहितच आहे. म्हणून आकाश ही काही भेद न बाळगता स्वयंस्वरूपच आहे. 4 भूतांना नाश आहे हे मान्य आहे, पण आकाशाचा नाश कसा काय होऊ शकतो? त्याला रंग, रूप, विकार हे काहीही स्पर्श करू शकत नाही. आकाश निश्चल आहे म्हटल्यावर ते काही नाश होण्यासारखे आहे काय? म्हणून आमचा अभिप्राय विचाराल तर आकाश शाश्वत आहे.
वरील प्रतिपादन ऐकून वक्ता उत्तर देतात, अरे आकाशाचे लक्षण नीट ऐकून घे. आकाशाचा जन्म तमोगुणापासून झाला असल्यामुळे ते काम क्रोध इत्यादीने ग्रासले आहे. त्याशिवाय अज्ञान शून्यत्व ही त्याची नावे आहेत. अज्ञानाने काम क्रोध शोक मोह भय हे विकार झाले असून ही निर्मिती ही आकाशामुळेच झाले आहे. नास्ती नकार हे शब्द शून्याचे लक्षण असून त्याप्रमाणे बोलणाऱ्याला हृदयशून्य अज्ञानी असे म्हणतात. आकाश ही स्तब्धतेचे शून्य आहे. असो, हे शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे जडरूप. सारांश, जड शून्य विकारी आकाशाला सत्य स्वरूप असे कसे म्हणता येईल? वरवरच्या दृष्टीने पाहिले तर मनाला ते एकरूप असल्यासारखे वाटते. झालं. ज्ञान हे आकाशाने कालवलेला अज्ञान चिखल धुवून काढते. अर्थात आकाशाला नाश आहे हे सिद्ध झाले. तात्पर्य, दिसायला आकाश आणि स्वरूप एकसारखे वाटत असले तरी त्यामध्ये शून्यत्वाचा अडथळा आहे. वर दिसणारे समत्व खोटे असून आकाश आणि स्वरूप यामध्ये महदंतर आहे. उन्मनी आणि सुषुम्नी अवस्था दिसायला सारखी असली तरी सूक्ष्म विचार केला तर त्यामध्ये भेद निश्चित आहे. पण सामान्य लोक मृगजळाने भ्रमिष्ट झालेल्या हरिणाप्रमाणे खोटेच खरे आहे अशी भावना करतात. खरे परीक्षक मात्र खरेच निवडतात. असं समजावे म्हणून सांगितलेले या दृष्टांतातील मुख्य सिद्धांत म्हणजे आकाशातून आणि आनंद ब्रह्म एकच नाही. आकाश वेगळे करून पाहावे आणि स्वरूपाबरोबर स्वरूपच व्हावे. काहीही झाले तरी पाहण्याची हीच रीत आहे. असे वेगळे होऊन स्वरूप स्थिती कधीही अनुभवाला येत नाही. ही गोष्ट जाणल्याने येथे आक्षेपाचे निवारण झाले आणि संशयवृत्ती नाहीशी झाली. जास्त काय सांगावे? आकाश अनुभवाला येते आणि स्वरूप अनुभवाच्या पलीकडचे असल्याने ते आकाशाला सम नाही. दुधातील पाणी वेगळे करणे हे राजहंसच जाणतात. तद्वत संत स्वरूपापासून आकाश वेगळे करू शकतात. शेवटी सांगायचे तात्पर्य म्हणजे संतांचा सहवास करून मायेच्या विपरीत गुंतागुंतीतून आत्मवस्तू सोडवायला हवी आणि सायुज्य मुक्ती प्राप्त करून घ्यावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टमे दशके स्थूल पंचमहाभूत स्वरूपाकाश भेद निरूपणम नाम पंचमहा समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.